ऑब्झर्व करा, ह्या क्वेश्चन मधलं लॉजिक काय माहिती का खरं? ऑड नंबरच्या खुर्च्या 4 झालेल्या आहेत, आपण 3च वोवेल फिट केली, म्हणजे ऑड नंबरची एक खुर्ची रिकामी आहे काय झालं तरी, आणि त्या ऑड नंबरच्या एका खुर्चीवरती जाणीवपूर्वक तिथं कॉन्सोनंट बसणार म्हणजे बसणारच आहे, तो चालतो. परंतु क्वेश्चनचं म्हणणं असं आहे का वोवेल जो बसेल ना वोवेल, तो वोवेल कायम ऑड नंबरच्या खुर्चीवर दिसला पाहिजे. कॉन्सोनंट ऑड खुर्चीवर राहू द्या की इव्हन खुर्चीवर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचा वोवेल कायम ऑड खुर्चीवर असला पाहिजे. नमस्कार, मी भैरवध्वज स्वागत करतो. तुम्ही आणि आम्ही इथे का बरं जमलोय, तर मॅथ्स सोपं करायला जमलोय, मॅथ्स फील करायला जमलोय, हे आपण कायम सांगत असतो. तर आपण लास्ट 2 व्हिडिओमध्येच ना ऑलवेज टुगेदर नॉट टुगेदरची किंवा केस बघितली होती, ज्याला आपण गॅप मेथड आणि स्ट्रिंग मेथड असंही म्हणायचो. त्याच्यावरती बेस हा ना दोघांच्या वरती बेस एकत्र क्वेश्चन झाला हा, आणि या व्हिडिओमध्ये दोघांना आपण एकत्र समराईज करून 2-3 क्वेश्चन घेऊन याची प्रॅक्टिस करून घेणार आहे आपण. तर हा क्वेश्चन आहे, 4 बॉयज अँड 3 गर्ल्स आर टू बी सीटेड on a row. The total number of arrangements in which 3 girls sit together but 2 particular boys refuse to sit together. विषय असा आहे का एक ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये 4 बॉयज आणि 3 गर्ल्स आहे, त्यांना एका रो मध्ये एका रांगेत बसायचं आहे. त्यांनी असं म्हटलं का गर्ल्स म्हटलं की आम्ही सगळ्या सोबत बसू, है ना, गर्ल्स आर सिट टुगेदर. आपल्या डोक्यात लाईट पेटली पाहिजे की यार गर्ल्स टुगेदर म्हटल्यावरती तिघांना एका डब्यात बंद करायचं ठरलंय ना आपलं ऑलवेज टुगेदर म्हटल्यावरती. एक डब्बा आणतो मी, त्या डब्यामध्ये गर्ल्स म्हणजे G1, G2 आणि G3 या 3 मुलींना आपल्याला एकत्र बसवणार आहेत. त्या पुढे जाऊन त्यांनी असं म्हटलंय का 2 पर्टिक्युलर बॉईज, ते बॉईज त्यातले 2 बॉईज येतात, ते असं म्हणतायत का आम्ही दोघं सोबत बसणार नाही, त्यांना आपण नाव देऊन टाकू B1 आणि B2. हे दोघं म्हणतात की आम्ही सोबत नको. परंतु मला सांगा 4 बॉईज आहे, 4 बॉईज पैकी हे दोघं म्हणतात आम्ही सोबत बसणार नाही, अजून 2 बॉईज तर शिल्लक आहेत ना 4 पैकी, मग त्यापैकी हा झाला B3 आणि B4. तर बघा पोरांनो, विषय असा आहे का झालंय काय, 3 मुलींना एका डब्यात बंद केलं कारण ते ऑलवेज टुगेदर बसणार आहे. 2 बॉईज म्हणतात की आम्हाला सोबत बसायचं नाहीये, आपण म्हटलं का तुम्ही साईडला थांबा थोड्या वेळ, आम्ही आमची लाईन लावून घेतो थोड्या वेळ, काय ती. मग राहिला प्रश्न 2 बॉईज अजून शिल्लक आहे, त्यांच्यात काय, त्यांना काय प्रॉब्लेम नाही, ते म्हटलं आम्हाला काही नाही, काही ॲज युजल कुठेही बसू द्या आम्हाला. मग ते बॉईज होते B3 आणि B4. झालंय काय, एक ऑब्जेक्ट, 2 ऑब्जेक्ट आणि हा डब्बा म्हणजे 3 ऑब्जेक्ट, असे 3 ऑब्जेक्ट आहे आपल्याकडे सध्या. 3 ऑब्जेक्ट, 3 जागा, 3 लोक, आपण 3 फॅक्टोरियल अरेंज करतो. अरे 3 लोक आणि ह्या 3 जागा असतील ना, त्या 1 2 3, 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. मग तुम्ही म्हणणार मुलांना की सर या 3 तर मुली आहे आणि तुम्ही कसं अरेंज करणार. त्या मुलींचा डब्बा मी अख्खा इथं जरी बसवला ना असा, तर त्या सोबतच बसणार आहे एकमेकीच्या. तो डब्बा इथं आला तरी सोबत बसणार आहे, इथं आला तरी सोबत बसणार आहे. हा, त्यांच्यामध्ये काय ते नंतर बघू, परंतु 1 ऑब्जेक्ट, 2 ऑब्जेक्ट, 3 ऑब्जेक्ट, 3 ऑब्जेक्ट, 3 लोक, 3 फॅक्टोरियलने बसवतो आपण. परंतु प्रॉब्लेम असा आहे की ह्या 3 मुली म्हटलं की आमच्यातलं पुढे कोण बसणार, मागे कोण बसणार, मध्ये कोण बसणार, याचे प्रॉब्लेम तुम्ही आम्हाला सॉल्व्ह करून द्या. माझ्यासाठी आपण काय केलं, त्यांना म्हटलं की मुलींनो तुम्ही 3 जणी आहात, तुमच्यामध्ये पण या बॉक्समध्ये पण मी 3 खुर्च्या ठेवलेल्या आहेत ऑलरेडी, मग तुमच्या 3 जागा तुम्ही 3, याचं आलं 3 फॅक्टोरियल. हा कोणासाठीचा आहे माहिती का, इंटरनल अरेंजमेंट ऑफ गर्ल्स असा आहे तो. हे 2 जण जेव्हा राहिलेत ना, पण ते म्हटले आमचं काय बघू ना, ते म्हटले आम्हाला सोबत बसायचं नाही. ठीक आहे, या सगळ्या प्लेसमध्ये 1 2 3 आणि 4 गॅप तयार झाले, बरोबर ना. 3 ऑब्जेक्टमध्ये 4 गॅप तयार झाले. बरं, त्या 4 पैकी आपल्याला 4 पैकी 2च खुर्च्या लागणार आहेत, 2च जागा लागणार आहे आपल्याला, कारण की 2च लोक फिट करायची. मग 4 पैकी 2 म्हणजे काय, 4C2 असतो. 2 लोक सिलेक्ट झाले, कुठले ते माहित नाही, 2 जागा सिलेक्ट झाल्या कुठले माहित नाही, पण त्या 2 जागांवरती 2 लोक अरेंज करायचे. मग 2 लोक 2 जागा, याचं उत्तर येतं 2 फॅक्टोरियल. ठीक आहे, आता बघा पूर्ण 3 फॅक्टोरियलचं उत्तर असतं 6. या 3 फॅक्टोरियलचं उत्तर आहे 6. 4 पासून 2 घर खाली जा, 4 पासून 2 घर खाली म्हणजे काय, 4 आणि 3, बरोबर ना. 4 आणि 3 डिवायडेड बाय 2 फॅक्टोरियल इंटू इथं आला 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल गेला, 6 6 36, 36 गुणिले 4 3 12, याचा गुणाकार करून घेऊ. 12 7 72, हातच्याला गेले 7 आणि 12 36, 36 हा होता 36 आणि 7 होता 43, 432 याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी तुमचा करेक्ट आहे. मुलांनो, ह्या केसमध्ये, ह्या क्वेश्चनमध्ये आपण ऑलवेज टुगेदर पण काही ऑब्जेक्ट ठेवले आणि नॉट टुगेदर, त्यांना सोबत बसायचं नाहीये, ते पण ऑब्जेक्ट घेतले. सो पहिल्यांदा आपण काय केलं, गर्ल्सला एका डब्बा देऊन टाकला, 2 बॉईज ज्यांचा प्रॉब्लेम होता त्यांना साईडला ठेवलं, आणि मग बाकीचे 2 बॉईज होते त्यांना आपण 1 2 3 अशा 3 ऑब्जेक्टला
3 ठिकाणी बसवलं, 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. परंतु गर्ल्सच्या बॉक्समधली पण इंटरनल अरेंजमेंटला आपण जागा दिली, त्या पण तिघे होत्या, 3 लोकांना 3 जागा 3 फॅक्टोरियल. 3 लोक बसल्यावरती 4 गॅप तयार होता, 1 2 3 आणि 4. ते 4 पैकी आपल्याला 2च पाहिजे असतात. 4 पैकी 2 म्हणजे काय, 4C2. आणि ते 4C2 म्हणजे 2 जागा सिलेक्ट झाल्या आत्ताशी. 4C2 म्हणजे काय, ह्या 4 पैकी 2 जागा आपण सिलेक्ट केलेल्या आहे, त्या 2 जागांवरती हे 2 लोक बसवायचे 2 फॅक्टोरियल. 2 फॅक्टोरियल म्हणजे काय, एक तर B1 B2 असं बसेल किंवा B2 आणि B1 असं बसेल. याचं उत्तर आलं ते 432. ओके, तर क्वेश्चन समोर आहे आपलं PYQ. हा PYQचा मिनिंग समजून घेऊ आपण आधी. त्यांनी असं म्हटलं, इट इज रिक्वायर्ड टू सीट 5 men and 4 women in a row so that men occupy odd places. हे काहीतरी इंटरेस्टिंग आहे आता. ठीक आहे, बरोबर बघा, साहजिक आहे का 5 मेन आणि 4 वुमेन म्हणजे 9 लोक जर समजा एखाद्या ठिकाणी रूममध्ये बसणार आहे, तर त्यांच्यासाठी त्यांच्याकरता 9 जागा तयार केल्या असतील, बरोबर ना. 9 जागा म्हणजे कशा असतात, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9, ह्या 9 जागा आहेत त्या, बरोबर. 9 लोकांसाठी 9 जागा. ऑड प्लेसेस म्हणजे काय माहिती का, ऑड नंबरच्या खुर्च्या. बेसिकली ऑड नंबरच्या खुर्च्या म्हणजे काय, ही पहिली खुर्ची ना, त्यापैकी एक बघा, 1 नंबरची खुर्ची, ही 2 नंबरची, 3 नंबरची, 4 5 6 7 8 आणि 9, ह्या 9 खुर्च्यांवर 9 नंबर आहे. त्यापैकी ऑडवाली कोणती खुर्ची माहिती का, ही 1 आहे, 2 3 4 आणि 5. ह्या 5 खुर्च्या ज्या आहेत ना, त्या ऑड नंबरच्या खुर्च्या आहेत, बरोबर. आता मला सांगा पोरांनो, जर क्वेश्चन स्वतःहून सांगतो, क्वेश्चन मध्ये रूल काय अप्लाय केले का, मेन जे आहेत ना ते ऑड प्लेसला बसणारे, ऑड नंबरच्या खुर्चीवर बसणारे. तर ऑड नंबरच्या खुर्च्या किती होत्या पोरांनो, 1 2 3 4 आणि 5. 5 पैकी 5ही खुर्च्या लागणार आहेत, 5 पैकी 5. आणि 5 खुर्च्यांवर नेमकं आपल्याला 5 माणसं बसवायची, 5 लोक 5 जागा 5 फॅक्टोरियल. परत तेच फिरून तेच वाक्य परत येत आहे, म्हणजे याचा अर्थ अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण तेच पेरलं होतं, तेच आज उतरवतोय आपण सगळं. राहिलेत बघा 1 2 3 आणि 4, हे 4 खुर्च्या राहिल्यात. 4 खुर्च्यांवर आपल्याला 4 विमेनला बसून द्यायचंय. 4 लोक 4 खुर्च्या आणि 4 जागा, 4 खुर्च्या 4 लोक, याचं उत्तर येतं 4 फॅक्टोरियल. मला असं वाटतं 5 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 120 × 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू किती असते, 4 3 12 2 24. ठीक आहे, याचा गुणाकार करताना 0 आधी लिहून देऊ. 12 1 12, 12 चौक 48, 8 हातच्याला गेले 4, 12 2 24 आणि 4 28. याचं उत्तर यायला पाहिजे 2880. ऑप्शन क्रमांक ए तुमचा करेक्ट होता. इथं काय नाही करायचं, काय होतं, फक्त ऑड नंबरच्या खुर्च्या कोणत्या होत्या, ऑड नंबरच्या खुर्च्या एकदा मार्क करून ठेवायच्या. ऑड नंबरच्या खुर्च्या किती आहेत हे लक्षात ठेवा. त्या खुर्च्या किती होत्या, 1 2 3 4 5 होत्या, बरोबर ना. 5 खुर्च्यांवरती आपल्याला नेमकं योगायोग 5 माणसं बसवायचे होते. सिलेक्शनचा काही इथं रोल नाही आला. जर तो आला असता तर तसं पण बघितलं असतं आपण. 5 खुर्च्या होत्या, 5 खुर्च्यांवर 5 लोक बसवायचे, 5 लोक 5 जागा 5 फॅक्टोरियल, हे आली. राहिल्या 4 1 2 3 4, 4 खुर्च्या म्हणजे 4 लोक, 4 विमेन पण शिल्लक बाकी आहेत ना, 4 लोक ह्या 4 जागा 4 फॅक्टोरियल. त्याचं उत्तर आलं होतं 2880. चला, नवीन क्वेश्चन समोर आलाय आपल्या. तर नवीन क्वेश्चन मध्ये काहीतरी थोडीशी युनिक कन्सेप्ट आहे, बघू आपण काय ते. त्यांनी असं म्हटलं, टीचर वॉन्ट्स टू अरेंज 5 स्टुडंट. टीचरला 5 लोकांना एका 5 पोरांना एका प्लॅटफॉर्मवरती अरेंज करून बघायचंय. त्यापैकी बॉय B1 ऑक्युपाईज सेकंड पोझिशन. त्यांनी असं म्हटलंय का जो B1 नावाचा मुलगा आहे त्या मुलाला त्याला कायम सेकंड खुर्चीवरच बसवायचंय. त्यांनी असं म्हटलंय, अँड गर्ल्स G1 आणि G2 आर ऑलवेज टुगेदर. या दोघी कायम सोबत राहतील. आता काय करायचं, सगळ्यात अगोदर ना आपण थोडं डोकं शांत ठेवून आपण एक काम करू. 5 लोक बसलेत ना, 1 2 3 4 5 लोकांकरता आपण 5 जागा अरेंज करून ठेवल्या. ठीक आहे, सांगितल्याप्रमाणे हा B1 नावाचा पोरगा काय इथे येऊन बसेल, तो इथे परमनंट झाला, बरोबर. चालेल, या कंडिशनचा विषय म्हटला. त्यांनी असं म्हटलं की आता G1 G2 ऑलवेज टुगेदर पाहिजे. पोरांनो, थोडंसं लॉजिक बघून थोडं डोकं शांत ठेवून जर विचार केला, जर मी इथे जर G1 ला अरेंज केलं तर G2 करता ही खुर्ची ऑलरेडी गेलेली आहे ना, ती B1 कडे आहे. इथं G1 ला घेऊन काहीच होऊ शकत नाही. G1 गर्लला इथे अरेंज करून काहीच होऊ शकत नाही. तसंच मी इथे G2 ला पण अरेंज करू शकत नाही. दोघींचा ग्रुप जर सोबत ठेवायचा तर एकदा मला 1 आणि 2 ठेवायला लागेल किंवा 1 2 ठेवायला लागेल, काहीतरी एकच होऊ शकतो, अदरवाईज काहीच नाही. ऐका, आता एक केस घेतो मी, केस क्रमांक 1, यालाच केस क्रमांक 1 करू आपण. जिथं ना G1 इथं घेऊ आपण, G2 ला इथं घेऊ. केस क्रमांक 2, 1 2 3 4 5, त्यापैकी B1 परत इथं बसला. एक केस घेतो, G2 आणि G1 ला इथे येऊन बघतो.
तसंही चालेल. केस क्रमांक 3, 1 2 3 4 5 B1. आता G1ला आणि G2ला त्याची जागा बदलली, परत सोबत ठेवली आशा. मी एकदम शांतपणे क्वेश्चन सॉल्व्ह करतो बरं का, शांतपणे तुम्हाला अप्रोच सांगतो कसं करायचं आहे. विशेष काहीच नाही, गोष्टी फील करून घ्या. क्वेश्चन आधी डिकोड करा की नेमकं त्यांना म्हणायचं काय, त्यांनी दिलेलं काय, आणि त्यातून आपण काय करू शकतो याच्यावर अंदाज घ्या फक्त. बरोबर. आणि केस क्रमांक 4 आपण असं लिहितो ना, 1 2 3 4 5 5 खुर्च्या, त्यापैकी B1 पर्यंत इथं बसला आणि मला असं वाटतं G1 G2च्या ऐवजी आपण G2 आणि G1 असंही घेऊ शकतो. राईट, काहीच प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे. पोरांनो बघा, क्वेश्चन मध्ये मेन्शन केल्याप्रमाणे 3 स्टुडंटची आपण जागा इकडं तिकडं करून सगळ्या गोष्टी फिक्स करून बघितल्या. याच्या पलीकडे या क्वेश्चन मध्ये काहीच होऊ शकत नाही. B1 काय इथेच बसणार आहे, G1 G2 इथं राहू शकता किंवा इथं राहू शकता, आणि उलट पालट पण म्हणजे G2 आणि G1 हे होऊ शकतो, तसंच इकडं पण आहे. परंतु क्वेश्चनने सांगितलं होतं की 5 पोरं आहे, म्हणजे अजून 2 पोरांचा विषय निघायचा बाकी काहीतरी. 2 पोरं अजून आलेच नाही पिक्चरमध्ये. या तिघांचा आपण सेटअप लावला, पण अजून 2 पोरं पण आहे. ते 2 कोण आहे माहित नाही, पण 2 जण आहे. तर 2 लोकांसाठी या 2 जागा होत्या. बरोबर ना. मग 2 लोक 2 जागा कसं लिहितो, कसं लिहितो आपण, 2 लोक 2 जागा याला लिहितो आपण 2 फॅक्टोरियल या दोघांसाठी. इथं पण 2 जागा शिल्लक आहे, 2 लोक 2 जागा म्हणजे 2 फॅक्टोरियल. आणि इथं पण 2 जागा शिल्लक आहे, 2 लोक 2 जागा म्हणजे याचं उत्तर आलं 2 फॅक्टोरियल. आणि परत इथंही 2 जागा शिल्लक आहे, 2 लोक 2 जागा म्हणजे 2 फॅक्टोरियल. आणि सोबत केसेस घेतल्या, हे किंवा ते म्हणून प्रत्येकाचं उत्तर आपण ऍड करत चालतो. बरोबर. याचं उत्तर येतं 2, प्लस याचं उत्तर आलं 2, प्लस याचं उत्तर आलं 2, प्लस याचं उत्तर आलं 2, ह्याचं उत्तर आलं 8. या अशा 8 अरेंजमेंट होऊ शकतं. ऑप्शन क्रमांक C करेक्ट आहे. काही नाही, फक्त डोकं शांत ठेवलं, डोकं शांत ठेवून आपण गोष्टी सॉर्ट आउट करून बघितल्या, विशेष काही नाही केलेलं. हे असं होईल का, असं होईल का, त्यापैकी हे चालेल का, ते नाही चालणार का, हे असं करत गेलो. आणि व्हॅकंट प्लेसेससाठी जे 2 लोक होते ना, त्या 2 लोकांची चर्चाच केलेली नव्हती. मग त्या चर्चा कशी करायची, 2 लोक कोणीतरी होते, ते 2 लोक 2 जागा 2 फॅक्टोरियल असं करत गेलो, त्याचं उत्तर 8 आलं. ठीक आहे. आता या सेशनचा समारोप करता हा शेवटचा क्वेश्चन आहे. त्यांनी असं म्हटलं की एक वर्ड आहे मशीन नावाचं, MACHINE, कॅन बी अरेंज सच दॅट व्होवेल्स मे ऑक्युपाय ऑड पोझिशन. तो मशीन या शब्दामधले आपण अगोदर नंबर डिटेक्शन करून घेऊ. हे 2 4 6 आणि 7. सो याचे ऑब्जेक्ट होते n = 7. त्यापैकी व्होवेल्स कोणते होता, पहिल्यांदा होता A, नंतर होता I, नंतर होता E. आणि कॉन्सोनंट्स कोणते होते, तर कॉन्सोनंट होते M, C, H आणि N. बरोबर. हे 3 आणि हे 4, 7 लोक. बरोबर. आता ऑब्व्हियसली गोष्ट आहे की 7 लोक जर बसणार आहेत, 7 खुर्च्या लागणार आहे. 7 खुर्च्या 1 2 3 4 5 6 7 खुर्च्या आपण अरेंज करून टाकलेल्या आहेत. तर आपलं लक्ष कुठे गेलं पाहिजे माहिती का अशा वेळेस, का क्वेश्चनने कंडिशन काय टाकलेली, त्यांनी म्हटलं का वोवेल्स ऑलवेज ऑक्युपाय ऑड पोझिशन. ऑड खुर्ची म्हणजे कोणती, 1 नंबरची, 3 नंबरची, 5 नंबरची, 7 नंबरची. ह्या झाल्या ऑड खुर्च्या, ऑड प्लेसेस झाले सगळे. परंतु या ऑड प्लेसवरती आपल्याला वोवेल्सला फिट करायचंय. वोवेल आपल्याकडे नेमकं 3च होते, खुर्च्या झाल्या 4 आणि माणसं झाली 3, कारण वोवेल 3च आहे ना. मग आपण एक काम करू, आपण 4 पैकी नेमक्या खुर्च्या 3 कोणत्या घ्यायच्या हे सिलेक्ट करा. म्हणजेच अगोदर आपल्याला 4 पैकी 3 सिलेक्ट करायला लागेल. 4 पैकी 3 म्हणजे काय, 4C3. याला म्हणतो आपण प्लेस सिलेक्शन. ठीक आहे ना, प्लेस सिलेक्ट करून घ्या. कारण की ऑड नंबरच्या खुर्च्या होत्या 4 होत्या. 4 त्या 4 पैकी 3च लोक बसवायचे आपल्याला. पण 4 पैकी 3 खुर्च्या किती वेगळ्या प्रकारे सिलेक्ट होऊ शकतात, तरी ते इथून भेटत आपल्याला. आणि त्या 3 खुर्च्यांमध्ये 3 लोक बसवायचे. 3 लोक 3 जागा 3 फॅक्टोरियल. आलं. पोरांनो तुम्ही बघा, आता ऑब्झर्व करा, ह्या क्वेश्चन मधलं लॉजिक काय माहिती का खरं. ऑड नंबरच्या खुर्च्या 4 झालेल्या आहेत, आपण 3च वोवेल फिट केली, म्हणजे ऑड नंबरची एक खुर्ची रिकामी आहे काय झालं तरी. आणि त्या ऑड नंबरच्या एका खुर्चीवरती जाणीवपूर्वक तिथं कॉन्सोनंट बसणार म्हणजे बसणारच आहे, तो चालतो. परंतु क्वेश्चनचं म्हणणं असं आहे का वोवेल जो बसल ना, तो वोवेल कायम ऑड नंबरच्या खुर्चीवर दिसला पाहिजे. कॉन्सोनंट ऑड खुर्चीवर राहू द्या की इव्हन खुर्चीवर राहू द्या, काही प्रॉब्लेम नाही, परंतु तुमचा वोवेल कायम ऑड खुर्चीवर असला पाहिजे. म्हणजे काय होतं माहिती का,
खुर्च्या होत्या 4, त्यापैकी 3च घेतल्या, एक खुर्ची उरते, ती खुर्ची काही तुम्ही करा कॉन्झोनंटकडे जाणार आहे. मग तुम्ही म्हणणार रूल तर ब्रेक झाला. नाही झाला रूल ब्रेक, रूल तसाच आहे. रूल हा आहे का वोवेल ऑडवरती बसला पाहिजे. कॉन्झोनंट जाऊ द्या कुठेही बसू द्या, ऑड किंवा बसू द्या, इवन बसू द्या, परंतु वोवेल काय ऑड खुर्चीवर बसलेला पाहिजे. बरं, मग आता बघा 4 पैकी 3 खुर्च्या घेतल्या, 3 लोक त्याच्यावर बसवले, खुर्च्या राहिल्या 4 आणि लोक पण राहिले 4, 1 2 3 4. मग 4 खुर्च्या आणि 4 लोक, 4 जागा 4 फॅक्टोरियल, बरोबर ना. पोरांनो जुळा भाऊ पहिल्यापासून सांगत आलो, जुळा भाऊ कोण दिल्याचा, त्याचा जुळा भाऊ येईल 4C1. 3 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते 6, 4 फॅक्टोरियलची व्हॅल्यू असते किती 24, 4 3 12 2 24. 4C1 ची व्हॅल्यू किती, 4C1 ची व्हॅल्यू येते 4 × 6 × 24. मला असं वाटतं हा 24 आणि 24 म्हणजेच बेसिकली 24च्या स्क्वेअरचं उत्तर काढायचं आहे आपल्याला, बरोबर ना. 24चा स्क्वेअर म्हणजे काय, 4चा स्क्वेअर असतो 16, 2चा स्क्वेअर असतो 0 एक जागा सोडून द्या, 4 2 8 2 16, तो इथे घेतला 16. परत एक्सप्लेन करतो या बाजूने, 4चा स्क्वेअर 16, 2चा स्क्वेअर 0 एक जागा सोडून दिली, 4 2 8 8 2 16, तो इथे लिहिला. याची बेरीज केल्यावरती 6 7 आणि 5 म्हणजेच काय 576 असं उत्तर येतं. तर मुलांनो, आतापर्यंत आपण ऑलवेज टुगेदर, नॉट टुगेदर, हे लोक इथेच बसले पाहिजे वगैरे वगैरे व्हिडिओच्या माध्यमातून जेवढं मला करता येईल तेवढा मी करायचा प्रयत्न केला. राहिला प्रश्न एवढाच की काही जर कॉम्प्लिकेशन जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही तुमच्या जिथे तुम्ही कोचिंगला आता आहे त्या टीचरशी तुम्ही बोलून घ्या, त्यांनी समजून घ्या. त्यातही जर काही व्हॅल्यू ॲडिशन करता आली माझ्या पद्धतीने तर मी हा सगळा प्रयत्न चालू केलेला आहे. या प्रयत्नात तुमची साथ फार महत्त्वाची आहे. तुम्हाला सेशन आवडत असेल तर तसं मला सांगा. तुम्हाला माझ्याकडून अजून काय शिकायला आवडेल हेही मला सांगा. तुमच्या कमेंट्स माझ्याकरता आशीर्वाद असतील. सो तुमच्या कमेंट्स किंवा काही तुमचे सल्ले असेल का सर हे चेंज करा, ते चेंज करा, तसंही मला चालेल, काय प्रॉब्लेम नाही. सो थँक्यू सो मच.